समचरण सरोजम साम्रनीलाभुदाभं जगन्नीतपाणि मण्डलं मण्डनानाञ्च करुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातुमिन्द्री समागत्य तिष्ठं तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु व्रत मन मन 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 हे दुसरे चरण सदाचिया दुसरे चरण सदाचिया त्यांच्या कृपा अनेक देता विस्तार 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो जियाद्दा वेद प्रतिपाद्य जय जय स्वसव्यद्य आत्मरूपा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन झालो चराचर जे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा देवा यावरी न करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा न करावा वेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे इरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग विश्व संत चिन्मय स्वरूप असणारे जगद्गुरु तुकोबराय आपलेच नाही सर्व जगाचे गुरु जे देव मान्य आहेत संत मान्य आहे नवे नवे ज्यांच्याकडे पाचवा वेद म्हणून निर्माते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आणि एवढंच नव्हे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे असणारे देव निवासी
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. निमित्त तुम्हाला माहीत आहे, आपले अमावस्येनिमित्त बाळूमामाच्या मंदिरामध्ये जर त्या अमावस्याला कीर्तन होत असतं. आजची जी अमावस्याची कीर्तन सेवा आहे ती परम भाग्यानं मामांच्या कृपेनं माझ्याकडे आलेले आहे. मी प्रथमतः माझं परम भाग्य समजतो, कारण माझं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळं माझी सेवा वारंवार या मठावरती होत आहे. आता ही दुसरी कीर्तनाची सेवा माझी या ठिकाणी आहे. पहिली कीर्तन सेवा या ठिकाणी माझी झालेली आहे. आता ह्यातले नवीन चेहरे काय काय असतील त्यांना माहीत नसेल, पण जे ह्याच्या आधी दिवाळीच्या आधी कीर्तनाला होते त्यांना माझा चेहरा आठवत असेल. माझी ही दुसरी कीर्तन सेवा आहे. बाळूमामाच्या अमावस्येनिमित्त हे दर महिन्याला कीर्तन सेवा आयोजित होत असते. तसेच आजची जी अमावस्या आहे, माझ्यासारख्या पामराकडं बाळू महाराज दीक्षित हे म्हटले, महाराज आपल्याला कीर्तन करायचं आहे, तुम्ही कीर्तन करायला लागलाय, आम्हाला आनंद आहे. तुम्हाला आजपर्यंत गायन करतानाच आम्ही सर्वांनी पाहिले, आज तुम्ही कीर्तन करताय, आम्हाला अभिमान आहे. त्यांना अभिमान आहे. जरी मी कीर्तन करत असलो तरी जे माझे साथकरी असतील, समजा गायनाचार्य असतील, पकवाजावाले असतील, माझ्यासोबत जे रोज काम करतात, साथीला माझ्यावर रोज असतात, त्यांना अभिमान आहे. आकाश महाराज कीर्तन करायला लागले, मग त्यांनी भरपूर तारखे द्यायला चालू केल्या. त्यातलेच आमचे बाळू महाराज दीक्षित महाराज म्हणले, तुम्ही कीर्तन चालू केले, असा योगायोग घडून आला आहे. 27 तारखेला अमावस्या आहे, अमावस्यानिमित्त आपण धुळदेवला कीर्तन सेवा करायची आहे. ठीक आहे म्हणलं, असू त्या भंडारा लावा तिला. विठ्ठल 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 होत असतं. कधी कधी उन्हाळ्याचे दिवस आहेत, तिला पाणी पाजा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमीमुळं होतो हा प्रॉब्लेम. शांतता पाळा, काही होत नाही, बसा शांत बसा. बसा शांत बसा, जाऊ दे, झालं. तिला पाणी फक्त पिऊ द्या, सरा तिला मोकळं हवा बिवा लागू द्या जरा. तुम्ही गोल नका करू तिला. विठ्ठल 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 कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बाळूमाच्या नावाने. लक्ष द्या, कीर्तन चालू असताना भजन होईल तेव्हा हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं, हा कीर्तनाचा नियम आहे. गायनाचार्य गायन करत असतात, पकवाजवाले पकवाज वाजवत असतात, विणेकरी विणाच्या तारा छेडत असतात, मग आपण बसून करणार काय? त्यामुळं सर्वांनी ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे. मामांच्या दरबारात आल्यानंतर आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपले ह्या संसाररूपी गाड्यामधून आपल्याला वेळ भेटत नाही. महाराज पहिले साधू संत एका एका पायावरती उभा राहून तपश्चर्या करायचे, तेव्हा कुठं देव स्वप्नामध्ये यायचा. पण कलियुगामध्ये संतांनी एवढं सोपं साधन करून ठेवलंय महाराज, इतकं सोपं साधन करून ठेवलंय. ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. लोक गेले, सांसारिक लोक महाराजांकडे गेले, महाराज आम्हाला संसारातून वेळ भेटत नाही, आम्ही कधी हरिनाम घ्यायचं, कधी नामस्मरण करायचं. संतांनी सांगितलं, अरे काही नका करू, काहीच नका करू, अनिक नका लागू गबाळाच्या पाठी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे काही करू नका, तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवा आणि देवाला शरण जावा. महाराजांना तो साधक म्हटला, महाराज आवा आम्हाला ते सुद्धा जमत नाही, सांसारिक व्याप एवढं आमच्या पाठीमागं आहे, मंदिरात जाण्याकरता सुद्धा आम्हाला वेळ नाही. महाराज म्हणले, काय सुद्धा करू नका, जाग्यावरतीच तुम्ही विठ्ठलाचं ध्यान करा, मामांचं ध्यान करा. असं काय नाही, न लगती सायास जावे वनांतर सुके तो घरा नारायण. अरे कुठे जायची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी तुम्ही ध्यान धरायचं आहे, तिथंच नामस्मरण करायचं आहे, तरी सुद्धा तुम्हाला देव
पावतो, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला देवदुरी नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही महाराज. त्याच्या देव हृदयामध्ये. एवढं तर तुम्हाला कळतं, देव काय मूर्तीमध्ये नसतो महाराज. देव हा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असतो. माणसाने माणसामध्येच देव बघायचा असतो हे आपण विसरलोय. त्यामुळं आपला घोळ झालाय. काय होतं, लोक यात्रेला जातात, मोठमोठे खर्च करतात. केलाही पाहिजे, त्याबद्दल वाद नाही, केला पण पाहिजे, कारण आपलं ते प्रेरणास्थान आहे. आपण काहीतरी तिथं गेल्यानंतर शिकतो, काहीतरी नवीन बघायला भेटतं. परमार्थाला गती भेटण्यासाठी आपण मंदिरामध्ये गेलं पाहिजे, पायी यात्रा केलीच पाहिजे, सर्वच केलं पाहिजे. पण मनामध्ये भाव पाहिजे आणि दुसऱ्याच्या हृदयामध्ये आपण देव बघितला पाहिजे. सर्व गटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक शस्त्रस्मी. सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये ठासून विठ्ठल भरलेला आहे, सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे. तुम्हाला माहीत आहे, जर माणसातला एकदा राम गेला की त्याला भीतीला टेकवलं जातं. टेकवलं जातं ना. तुम्ही देवाला माना अगर नका मानू, पण ज्या दिवशी तुम्हाला देव मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दारामध्ये जशी कीर्तनाला गर्दी जमली याच्यापेक्षा 10 पट गर्दी तुमच्या दारामध्ये जमेल. एवढं लक्षात ठेवा. आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. तेच तुकाराम महाराजांनी आज घेतलेल्या अभंगामध्ये सांगितलंय, अरे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. महाराज का सांगता तो? आता आपला विचार केला तर या जगताच्या पटलावरती 33 कोटी देव आहेत म्हणे. मी तर कधी मोजलेले नाहीत इतके. आपल्याला किती थोडकेच माहीत आहेत. 33 कोटी देव कुणाला माहीत आहेत का याच्यामध्ये? कुणालाही माहीत नाहीत. अरे 33 कोटी देव असले तरी पण तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नये. का? त्याचं कारण असं आहे महाराज, आपण घरामध्ये संसारिक जीवन सगळे संसारिक आहेत. मला सांगा, आपल्या घरामध्ये पाहुणे आले, पाहुणे येतात. उन्हाळीच्या सुट्टीला समजा पाहुणे आले. घरामध्ये एकटी महिला असते, घरामध्ये एकटी महिला असते. 10-15 लोक आली, त्या 10-15 लोकांचा स्वयंपाक बनवायला सोपं जातं का घरामध्ये एकलता एक जावाई आल्यावर सोपं स्वयंपाक करायला जातं? सांगा मला. हां, एकटा जावाई आलं की स्वयंपाक करायला सोपं जातं महाराज. पण 15 माणसाचं स्वयंपाक करायला स्त्रीला जड जातं. तसंच पुरुषांचं सुद्धा तेच आहे. अहो, कपडी लता घ्यायचं म्हटलं 15 जणाला सोपं आहे का? हा, जावाई आला 100-150ची पॅन्ट घेतली, एवढ्या स्वस्त घेत नाही ना. अहो, 1000 रुपये जावाई गुंडळू शकतो आपण एकटा आला तर. तसंच देवाला सुद्धा आपलं एकटाच देव का करायचा? तर त्याच्याशिवाय सुख नाही. आपण ह्याच्या मागं जा, त्याच्या मागं जा, आपल्याला सुख भेटणार नाही. काय झालं महाराज, एक भक्त आपला प्रवास करत होता. तो कशातनं करत होता? नावेतून करत होता. तुडुंब अशी नदी वाहत होती आणि त्याच्यामध्ये नावेत हा नावाडी बसला आणि तो साधकही त्याच्यामध्ये बसला आणि बसला. हळूहळू नाव पुढं जाऊ लागली. पुढं जात असताना महाराज त्या साधकाला असं वाटायला लागलं, एवढं नदी भरपूर वाहते वाहून, जर यदा कदाचित जर लाट जर आली तर आपलं मरणच आहे ना. हो, बोलायला आणि फुलाला गाठ पडायला तसं म्हणायचं तसं झालं. त्याचा तोंडातून शब्द गेला महाराज, विजेचा कडकडाट झाला, असं धो असा पाऊस चालू झाला आणि नदीमधलं असं वातावरण बिघडलं. लाटा हालायला लागल्या जोरात. आता वाहूनच जाणार इतक्यात त्याला आठवण झाली. अरे म्हणला, आपण देवाचा धावा केला ना, देव आपल्या हाकेला लगेच येणार धावून. महाराज त्यानं देवाचा धावा केला. म्हणला आपल्या गावामध्ये शंकराचं मंदिर आहे, आधी शंकराला आपण आवाज देऊया. त्यानं शंकराला आवाज दिला महाराज. शंकराला आवाज दिला. त्याच्या मनामध्ये शंका तयार झाली, भगवान शंकर कैलासावर येणार कधी? बरं, त्यांचं वाहन बघितलं तर नंदी स्वर्गातून कधी आपल्या कैलासावरून कधी यायचा? त्यापेक्षा आपण शंकर भगवान परमात्म्याला बोलवायचं नाही. विचार पलटला महाराज. त्यानं लगेच विष्णूला हाक मारली, विष्णू देवा वाचवा. तर भगवान विष्णू शशावरती पोहडले होते, निजले होते. आवाज ऐकल्यानंतर निघणार.
तेवढ्यात देवानी सगळं आवरलं, आता निघणारच. तोपर्यंत हे म्हणला, आता गरुडा देव शेषावरती झोपलेले आहेत, गरुडाला कधी बोलवायचे आणि माझ्यापर्यंत देव कधी यायचे, तोपर्यंत माझं मरण होईल. महाराज तेवढ्यानं तो शांत बसला नाही. लगेच त्यानं खंडोबाला आवाज दिला, एकट 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 एकट. अरे म्हणा की एकट एकट, जय मल्हार. हा आवाज दिला महाराज. मग खंडोबाला काय, खंडोबाचं वाहन काय, घोडा. घोडा बरोबर ना. त्यानं विचार केला, आपण आता धुळदेवमध्ये बुडतोय, जेजुरीसनं कधी खंडोबा यायचा. म्हणला काय गरज नाही, जवळच आपल्या बाळूमामाचं मंदिर आहे, ऐकून घ्या. बाळूमामाचं मंदिर आहे, आपण बाळूमामाला आवाज देऊ. त्यानं बाळूमामाला सुद्धा आवाज दिला महाराज, सगळ्यांना आवाज दिला. सगळे देव निघायला लागले, तोपर्यंत हे दुसऱ्याचा धावा करायचं. सगळे देव जागेवरच उभा राहिले. शेवटी मरण पावला नाही. मरण पावायला लागला होता, तोपर्यंत एक माणूस आला आणि माणसाने त्याला हात दिला, पटकन वडून नदीतनं बाहेर काढलं. का हो म्हणला, देवासारखं तुम्ही आला, तुम्ही देवच आहे. अहो म्हणला, एवढा उशीर देवाचा धावा करतोय, पण त्याचं मरण त्यानं डोळ्यानं बघितलं होतं, मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेला होता. त्याला सगळे देव एकत्र दिसले. देवाला म्हणला, का हो मी एवढा धावा केला, तुम्ही आला नाही. देव म्हणले, तू आवाज दिला मी येणार, तोपर्यंत तू दुसऱ्या देवाला आवाज दिला. बिनबुलाये मेहमान कोण यायला मोकळं आहे. काही ठिकाणी बोलवलं तर जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी बोलू नाहीतर नाही बोलू गेलंच पाहिजे. कुठं कुठं काही ठिकाणी बोलवलं तर जावं. कुणाचा बर्थडे असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाचा साखरपुडा असेल महाराज, तर बोलवलं तर जावं, नाहीतर अपमान करून घ्यायचा नाही. बोलवलं तर त्या ठिकाणी जायचं. दुसरं आहे, ज्या काय काय ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. जिथं तमाशा आहे, ऑर्केस्ट्रा आहे, जिथं आपण पतनाला जाणार आहोत, अधोगतीला जाणार आहोत, अशा ठिकाणी आपण कधी जायचं नाही. हे चांगल्या माणसाची लक्षणात आहे बरं. जो चांगला माणूस आहे तो जिथं बोलवलं तिथंच जातो, चांगल्या ठिकाणीच जातो. आणि तिसरं व्यासपीठ असं आहे महाराज, त्या ठिकाणी कोणी बोलू अथवा नाही बोलू तरी सुद्धा जायचं. ते म्हणजे हरिनाम कीर्तन. जिथं भजन चालू आहे तिथं कीर्तन चालू आहे महाराज, त्या ठिकाणी कुणी बोलवलं नाही ना तरी बिंदास्त जायचं. का जायचं, कारण कलियुगा माझी करा रे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये आपलं कीर्तनामध्ये उद्धार आहे. कीर्तन जर तुम्ही ऐकलं, श्रवण केले याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धारिले. आपलाच उद्धार होत नाही, आपल्या पूर्वजांचा, आपल्या कुळांचा उद्धार होतो. एवढी ताकद कीर्तन श्रवणामध्ये आहे. त्यामुळे कीर्तनामध्ये नाही बोलवलं तरी जायचं. मग देव म्हणले, अरे मला नेम माहीत आहे, अरे काय ठिकाणी बोलवलं तर जावं. तू पहिल्यांदा धावा केला, मला केला, परत विष्णूला केला, आम्ही कुणी यायचं आम्हाला प्रश्न पडला महाराज. तसं त्यानं एका देवाला आवाज दिला असता तर तो धावत आला असता. एका देवाला आवाज दिल्यानंतर काय होतं हेही तुम्ही ऐकून घ्या. यानं सगळ्या देवाला आवाज दिला. कुठला देव त्याच्या सेवेला आला का महाराज, नाही आला. त्यामुळं देव आपण एकच करायचा, एकावरच श्रद्धा ठेवायचं. तो कुठलाही असू द्या, आपल्या हृदयामध्ये कुठलाही देव असू द्या, त्याच्याबद्दल मला दुमत नाही. संतांनाही याचा काही उपयोग नाही की बाबा तुम्ही कुठलाच देव, हेच देव करा तेच देव करा, असा कुठलाही देव तुम्ही करा, पण त्याची निष्ठेनं श्रद्धेनं सेवा करा. कारण एकच अवतार आहे देवाचा, त्याचे अनेक रूप आहेत. प्रत्येक कारणासाठी देवाने वेगवेगळे अवतार घेतले आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. विठ्ठलाचे भरपूर अवतार आहेत, शंकराचे भरपूर अवतार आहेत. आपल्या मामांचा सुद्धा अवतार कोणाचा आहे हो, शंकराचा अवतार आहे महाराज. आणि शंकराचा पहिली वारी कोणी केली तुम्हाला माहिती आहे का, भगवान शंकरांनी पहिली वारी केली विठोबाची. म्हणून बाळूमामाला सुद्धा पांडुरंग परमात्मा विठेवरचा आवडत होता. बाळूमामा सुद्धा विठ्ठलाचंच भजन करायचे. कुठलाही देव एकच करा महाराज. एक देव केल्यानंतर फायदा होतो. ऐकून घ्या. गजेंद्र नावाचा हत्ती समुद्रामध्ये फिरत फिरत गेला असताना मगरीनं त्याचा पाय खाल्ला महाराज. मगरीनं पाय खाल्ला. गजेंद्रानं धावा केला, नारायणा धाव, नारायणा धाव. ओ देवाला हाक मारली महाराज. बघतात तर काय, समोर कमळाचं झाड होतं. हातीला वाटलं आता मरणच आपलं आहे,
तर मरता मरता देवाला काहीतरी अर्पण करावं म्हणून त्या गजेंद्रानं महाराज फूल घेतलं, सोंडीनं असं वर फेकलं भगवान श्रीकृष्णापर्यंत, नारायणापर्यंत, विष्णूपर्यंत ते फूल पोचलं आणि भगवान परमात्मा शिष्यावरून उतरले, गरुडाला आज्ञा केली आणि गजेंद्राला सोडवण्याकरता तिथं हजर झाले. का तर त्यांनी आपला देव एकच केला होता, एकाच देवाला ते मानत होते गजेंद्र. आणि जो नावाडी होता, जो भक्त होता, तो सर्व देवाला मानत होता. त्याचा काय फायदा झाला का? नाही महाराज. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आपल्याला सवय आहे, जिथं कुठं सुख लागल, जिथं समाधान लागल तिकडं माणूस पळतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ना ते कधी चुकत नाही. अरे भगवान परमात्माला देवादिदेव ज्यानं सृष्टी निर्माण केली ना, त्याच्या पायात बाण लागला आणि त्याला मृत्युमुखी जावं लागलं. रामप्रभूंना वनवासात जावं लागलं. अरे प्रत्येक देवांना सुद्धा हे भोगावं लागलं. आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळं इतरत्र फिरायचं नाही. फक्त श्रद्धा आपल्या मनामध्ये पाहिजे, आपला भाव, आपला निश्चय, दृढ निश्चय पाहिजे. कुठल्या तरी एकाच देवाला मानलं पाहिजे. संसारामध्ये आपण आल्यानंतर जसं आपण एकच धर्मपत्नी आपण एकच करतो, आता तो भाग वेगळा आहे बरं. पण आपण लग्न केल्यानंतर महाराज एकदाच आपली बायको लग्नामध्ये नाव घेते का नाही पुरुष वर्ग? लग्न झालेत ना इकडं सगळ्यांचे? झालेत का लग्न, का संन्यासी आहे तिकडं? हा महाराज, ही महिला एकदाच लग्नात आपलं नाव घेते तर अर्ध्या इस्टेटीची नव्हे, सगळ्या इस्टेटीची मालकीन होती एकदा नाव घेतल्यानंतर. होती का नाही पुरुष वर्ग? बरोबर का नाही? लग्नात एकदाच नाव घेते बिचारी, आपलं अख्ख्या इस्टेटीची मालकीन होती. मग या जगाचा देव आहे महाराज, माझा जगाचा बाप बाळूमामा आहे, त्याचं जर तुम्ही नाव घेतलं तर तुम्हाला काय कमी पडणार आहे मला सांगा?